स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादक अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 16 ऑगस्ट 2024 आज आपण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः पारंपरिक जे काही शेतकरी शेती करतात, म्हणजेच पारंपरिक अंतर पद्धतीमध्ये कपाशी पिकाची लागवड करतात, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न पद्धतीने आपण पारंपरिक जे काही अंतर लावलेले आहे त्या अंतर पद्धतीमध्ये सुद्धा एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला फक्त 2 नियोजन करायचे आहेत. तर ते 2 नियोजन कोणकोणते आहेत याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये म्हणजेच जे काय आपण शेतकऱ्यांना अंतर सांगतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंतर असते. जसं की आपण बघू शकता, हा जो पट्टा आहे 7 फुटाचा आहे, हा पट्टा 5 फुटाचा आहे, परत 7 फुटाचा आहे. आता ही जमीन हलकी असून सुद्धा इथं जो कापूस राहतो हा मे टू मे म्हणजेच 25 मेला जर आपण लागवड केली तर 25 मेला या कापसाची आपण काढणी करतो. आणि याच परिस्थितीमध्ये जर कपाशी पिकामध्ये बोंडसरचा प्रादुर्भाव नाही आला तर एकरी 40-45 क्विंटलपर्यंत आपल्याला इथं उत्पादन बघायला मिळते. पण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये कपाशी पिकात अधिक बोंडसरचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. त्यामध्ये अधिक बोंड लागून सुद्धा कपाशीचे बोंड हे परिपूर्ण फुटत नाहीत. त्यामुळं काळ्या जमिनीमध्ये किंवा जिथं आपण पाणी शेवटला देतो किंवा पुळ्यानंतर पाऊस पडते अशा ठिकाणी बोंडसडीचा प्रादुर्भाव अधिक येते. त्यामुळे कपाशीचे अपेक्षित उत्पादन येत नाही. पण जे काय आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्या पद्धतीपेक्षा अमृत पॅटर्न पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच 3 ते 4 पट उत्पादन आपण एकरी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की पारंपरिक अंतर पद्धतीमध्ये अमृत पॅटर्नचे जर आपण 2 नियोजन केले तर नक्कीच आपण एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन घेऊ शकता. तर त्यामधील महत्त्वाचे पहिले नियोजन काय आहे याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. आता ज्या शेतकऱ्याने 3x1 कापूस लावला, 4x1 कापूस लावला, 5x1 कापूस लावला किंवा 3x2 लावला किंवा 4x2 लावला तर असे शेतकरी हे नियोजन पहिल्यांदा करू शकतात. आता हे नियोजन करताना महत्त्वाचे 2 अटी आहेत की आपल्या शेतामध्ये हे जे अंतर आहे कमीवाले म्हणजे हे 3चे असेल, 4चे असेल, 5चे असेल, जे काही अंतर असेल तर हे जे अंतर आहे 1 ते 1.5 फूट मिळण्यापूर्वी आपल्याला हे नियोजन करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जे मुख्य फळफांदी असते ज्याला आपण गळफांदी म्हणता, ती गळफांदी आपल्याला अशा प्रकारे डायव्हर्ट करायची. आता बघू शकता याचा जो शेंडा अशा प्रकारे होता तर आपण अशा प्रकारे डायव्हर्ट केलेली आहे. आता हे जे अंतर आहे हे सुद्धा आपल्या शेतामध्ये मिळायला नाही पाहिजे, त्यापूर्वी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. आता कपाशी पिकामध्ये सुरुवातीला खूप साऱ्या गळफांद्या म्हणजेच फळफांद्या येतात. अशा प्रकारे आपण बघू शकता ही जी फळफांदी आपल्याला सर्वप्रथम अशा प्रकारे ही या साईडला अशी वाकून द्यायची आहे. आता बघू शकता हे आपल्याला डायरेक्ट मोडून नाही फेकायची. आता हे मी इथून वाकवलेली आहे आणि शेतकरी डायरेक्ट ते तोडून टाकतात. जसं की आता मी बघू शकता हे मुख्य फळफांदी आहे, ही अशा प्रकारे आपण डायरेक्ट वाकून द्यायची आपल्याला. आता हे केल्यानंतर काय होणार याची सुद्धा आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर काय होणार आहे, हे जे काय स्पर्धा या फळफांदीसोबत ही जी स्पर्धा असते ही डायरेक्टली स्टॉप होणार आहे. आणि जिथून आपण याला बेंड केलं इथंच याचा जो इकडं स्पीड असेल हा डायरेक्टली स्लो होऊन जाईल. आणि इथून इकडंच आपल्याला 30 ते 40 बोंड, इथून इकडंच आपल्याला 15 ते 20 बोंड वरच्या म्हणजेच एवढ्याच भागामध्ये आपल्याला समोर बघायला मिळतील. आणि हे केल्यामुळं जो काय प्रवाह आहे हा स्टॉप होऊन जाईल आणि या डायरेक्ट जे काही खाली बोंड आहेत त्याला चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य मिळेल आणि चांगल्या प्रकारे बोंडाची साईज टपोरी होईल आणि पातेगसुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला मिळणार नाही. अशा प्रकारे एका जागी 2-2, 3-3 आपल्याला पात्यासुद्धा बघायला मिळतील. तर हे झालं महत्त्वाचं नियोजन. यानंतर दुसरं महत्त्वाचं नियोजन आहे ते म्हणजे जो आपल्या शेतामध्ये शेंडा असतो हा शेंडा आपल्याला यल आकारात बांधायचा आहे. अशा प्रकारे यल आकारात म्हणजेच आपण जर इथं सुतळी बांधली तर इथं खाली आपल्याला अशा प्रकारे यल आकारात बांधायचं आहे. आपले बरेचसे व्हिडिओ आहेत आणि अजून मी 1 ते 2 दिवसात याचा डिटेल व्हिडिओ टाकेल की आपण हे कशा पद्धतीने बांधायला पाहिजेत. आता महत्त्वाचं झालं हे दुसरं नियोजन. तर शेतकरी मित्रांनो, शेंडे बहारणी केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. आता शेंडे बहारणी आपल्याला त्या शेतामध्ये करायचे आहे ज्या शेतामध्ये हे जे अंतर आहे 5 ते 6 इंच अशा प्रकारे येत असेल. आता इथं झाडं थोडे दाट झाले याच्यामुळे हे झाड उभाट वाढत आहे. तर हे जे फळफांदी आहे या फळफांदीतलं अंतर 4 ते 5 इंच येत असेल तर अशा ठिकाणी आपण शेंडे बहारणी करू शकता. पण हे जर अंतर एकदमच 1 बोट येत असेल किंवा 2 बोट येत असेल तर अशा ठिकाणी शेंडे बहारणीचा रिझल्ट येणार नाही. किंवा आपण आपल्या शेतामध्ये चमत्कार टाकले असेल किंवा लिओसिन टाकले असेल तर अशा ठिकाणी सुद्धा याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार
नाही. आता शेंडे बहारणी केल्यानंतर आपल्याला एका एकरसाठी 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26-26 हे पारंपरिक पद्धतीमध्ये द्यायचं आहे. म्हणजेच आपण अशा प्रकारे शेंडे बहारणी केली, लगेच आपल्याला फट्ट्यामध्ये खत व्यवस्थापन करायचं आणि पाणी व्यवस्थापन. जर आपल्याकडे पाणी नसेल तर अशा प्रकारे आपण ड्रिपद्वारे किंवा पट पाणी, जमीन हलकी असेल तर पट पाणी देऊ शकता किंवा स्प्रिंकलरचे सुद्धा पाणी व्यवस्थापन यामध्ये आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण पारंपरिक अंतर पद्धतीमध्ये हे 2 नियोजन अमृत पॅटर्नचे केले तर नक्कीच आपण एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन घेऊ शकता. यासाठी आपल्याला महत्त्वाचं अजून एक नियोजन आहे, ते म्हणजे हे जे अशा प्रकारे झाडं असतात हे सुद्धा आपल्याला काढून फेकायचे, ज्याला कुठल्याही प्रकारचे फळफांदी येत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं. एवढं मोठं झाड आहे, बघू शकता. याला कुठेही पातं आणि बोंड आपल्याला अधिक बघायला मिळत नाहीत. आता याला फक्त 3 ते 4 पाते आहेत आणि झाड डायरेक्ट उभाट वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे एकरी आपल्याला 1000 ते 1500 झाडं उपटून फेकायचे आहेत. त्यानंतर शेंडे बहारणी करायची आहे आणि मधात येणारे जे ब्रांचेस आहे अशा प्रकारे हे आपल्याला बघू शकता. हे अशा प्रकारे या साईडला अशा प्रकारे हे वाकून द्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, हे प्रयोग आहेत. हे जर 2 प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये केले तर नक्कीच आपल्याला जे काही अमृत पॅटर्नची पद्धत आहे आणि जे काही यामध्ये प्रयोग संशोधन केलेलं आहे, यामध्ये खरंच पारंपरिक पद्धतीपेक्षा 3 ते 4 पट उत्पादन वाढू देणारं संशोधन आहे, हे आपल्याला आपल्या शेतातच समजेल. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबचा. नमस्कार.